गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष। मराठी नववर्षाच्या निमित्तानं आज राज्यभरात शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। पारंपरिक वेशभूषेत अनेकदी ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघाल्यात। मोठ्या संख्येमध्ये ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झालेला पाहायला मिळतोय। गिरगावातली सध्याची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी एक थीम साकारण्यात आली आहे। अगदी शोभायात्रेच्या दिवशी मराठी महिला ज्या आहेत, तरुणी जे आहेत ते रस्त्यावरती उतरत असतात। शोभायात्रेत अगदी उत्साहात ते सहभागी होत असतात आणि तिथलीच ही दृश्य आपण पाहतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि इथे आल्यानंतर या गोष्टीची प्रचिती येते की आपली संस्कृती जपण्यात काहीतरी वेगळीच मज्जा आहे। याच्यात एक आनंद आहे। हा उत्साह बघून आणखीन मज्जा येते। तर आय गेस सगळ्यांनी हे नित्य नियमाने केलं पाहिजे। प्रत्येक सणात असं केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। संकल्प काय केला नवीन वर्षाचा? नवीन वर्षाचा संकल्प हा आहे की खूप काम करायचं आहे, खूप जास्त काम करायचं आहे आणि खूप यश मिळेल या दृष्टीने काम करायचं आहे, बस बाकी काही नाही। आणखी कलाकार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया। प्रियदर्शनी, काय सांगाल, कशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करत आहात? फार उत्साह तुम्ही बघू शकता। थँक्यू, तुम्हाला पण शुभेच्छा। डोंबिवलीकर आम्हाला भेटून शुभेच्छा देत आहेत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांसोबत आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होतीये। पहिल्यांदाच मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झाली आहे। सोनी मराठीच्या निमित्ताने हा मान मिळाला। आम्ही पालखी बरोबर चालण्याचा मान आम्हाला मिळतोय, तर फारच प्रिव्हिलेज्ड वाटतंय। आणि या निमित्ताने सगळ्यांना एवढंच सांगेन की चांगले संकल्प करा, इको फ्रेंडली संकल्प करा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तू काय संकल्प केलाय नेमका? आता इथे सोनी मराठीच्या वाहिनीवरनं आल्यामुळे मी हा संकल्प सांगेन की वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणे लोकांचं आणि हास्य जत्रेतनं हसवत राहणे लोकांना, हाच आमचा संकल्प आहे। नक्कीच। आणि आपण या कलाकारांसोबत तर संवाद साधत आहोत। दादा, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने नवीन वर्षाचं तुम्ही स्वागत करत आहात? लोकांना शुभेच्छा कशा पद्धतीने द्या? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मी ठरवले, मी पूर्वी खूप वाचन करायचो, सो ते आता वाचन मी पुन्हा सुरू करणार आहे। या नव्या वर्षानिमित्त अनेक संकल्प केले आहेत आणि मी तुम्हालाही सांगेन की आपण आपली संस्कृती, आपली परंपरा जपली पाहिजे, आपली भाषा आपण जपली पाहिजे। त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन नक्की प्रयत्न केले पाहिजे। धन्यवाद। वनिता खरात सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने नवीन वर्ष स्वागत करताय तुम्ही? संकल्प नेमका काय केला नवीन वर्षाचा? संकल्प खूप आहेत, खूप छान उत्साहाने ह्याच ऊर्जेने काम करायचं आहे आणि छान आनंदी तुम्हाला हसरा ठेवायचं आहे। ते काम आम्ही करतोच आहोत हास्य जत्रेमधून आणि तुम्ही हास्य जत्रेवर अजून प्रेम करता, ह्या वर्षी अजून प्रेम कराल ही अपेक्षा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही या सगळ्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला ऑन स्क्रीन। तर डोंबिवलीच्या शोभायात्रेची ही दृश्य आपण पाहिली। हास्य जत्रेचे सगळे कलाकार या ठिकाणी सहभागी झाले आहेत। सकाळी उठून शोभायात्रेत येत अगदी पारंपरिक वेशभूषा करत त्यांनी संकल्प सुद्धा केलेला आहे। प्रत्येक जण या दिवशी संकल्प करत असतो की पुढचं एक वर्ष, नववर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे।